आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईकरांना पालिकेकडून गुढीपाडव्याला खास गिफ्ट। मलबार हिलमधील नेचर वॉकवे सोमवारपासून सुरू होणार। 700 मीटर लांबीच्या वॉकवेसाठी तिकिटाचे दर अद्याप निश्चित नाही। मुंबई मेट्रोची मोठी कामं सध्या सुरू, टप्प्याटप्प्याने काम सुरू असल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। मनसेच्या वतीने कबूतर हटाव मोहीम, कबुतरांना खाद्य देऊ नका, मनसेची बॅनरबाजी। कबुतराच्या वाढत्या संख्येवर मनसेकडून लक्ष वेधण्यात आलं। मुंबईच्या घाटकोपरमधील 10,501 झोपडपट्ट्यांचा पुनर्वसनाचा मार्ग मोकळा। रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरमधील सर्वेक्षणात झोपड्या पात्र ठरल्या। मुंबईमध्ये ठिकठिकाणी पावसाळ्याआधीची नालेसफाई सुरू। तरंगता कचरा रोखण्यासाठी जाळ्या बसवण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश। पूर्व उपनगरातील कामांची अभिजित बांगर यांच्याकडून पाहणी। मुंबई महापालिकेच्या मोबाईल टॉयलेट योजनेचा पुरता बोजवारा। दादरच्या शिवाजी पार्क येथील महिलांसाठी ठेवण्यात आलेल्या मोबाईल टॉयलेट प्रचंड अस्वच्छ आणि विद्युत रोषणाईचीही अभाव असल्याने नाराजी। पुण्यात दस्त नोंदणीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। नागरिकांची गर्दी लक्षात घेता सुट्टीच्या दिवशीही दस्त नोंदणी कार्यालय सुरू राहणार। सहनोंदणी महानिरीक्षक अशोक पाटील यांची माहिती।